आपण प्रारंभ करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभुदेव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो. या प्रभुवारी पुन्हा एक वार प्रभू तुझ्या समक्षतेमध्ये तो आम्हाला कुटुंबीय नात्याने आणलंस. खरोखर प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू मंदिराला आम्ही मोजके लोक जायचो, परंतु आज या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन सर्व्हिस तू आम्हाला ही देत आहेस की ज्यामध्ये आमच्या गृहामधील लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक एकाच वेळेला या भक्तीमध्ये सहभाग घेऊ शकतात. या तुझ्या करुणेबद्दल आम्ही आभार मानतो आणि ही उपासना तुझ्या दयेने कृपेने तो मान्य कर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत आणि गीताद्वारे आपण प्रभूची स्तुती आणि आराधना करूया. आज फादर्स डे आहे आणि त्या निमित्ताने जे गाणं घेतलेलं आहे ते आपण ऐकू. जर आपल्याला येत असेल तर आपण जरूर त्या गायकांबरोबर गा आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या. मी तुझा बाप सदैव म्हणावे, मी तुझा बाप सदैव म्हणावे. सहस्त्रनामे शोभती तुझला, सहस्त्रनामे शोभती तुझला. काय तयास करावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा. वेड मला नचठावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. ख्रिस्ताद्वारा लेकरू तव मी, ख्रिस्ताद्वारा लेकरू तव मी. उमगुणी नित्य रमावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. तव
वाचलता वत्स म्हणे मज तव वाचलता वत्स म्हणे मज हेनच मी विसरावे मी तुझ बाप सदैव म्हणावे मी तुझ बाप सदैव म्हणावे. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघड्या आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आमेन. यावेळेला शास्त्रपाठाचं वाचन आपण करणार आहोत. स्तोत्रसंहिता 15. आपण आपल्या कुटुंबामध्ये आळीपाळीने हे वाचन करूया. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले ते आम्ही यावेळेस तुमच्या स्क्रीनवरती दाखवत आहोत आणि आपणास विनंती आहे की आपण कुटुंबामध्ये हे शास्त्रपाठ वाचावेत म्हणजे उपदेश आपल्याला सुस्पष्टपणे कळेल. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 4 ते 9 वचने. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 4 ते 9. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 4 ही वचने. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 4 ही वचने. यावेळेला आपण शुभवर्तमानाचं वाचन करूया. प्रभू तुम्हास असो. संत योहान यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 4थ्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 43व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. मग त्या 2 दिवसानंतर तो तेथून निघून गालिलात गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्टा स्वदेशात सन्मान पावत नाही. तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमामध्ये सणात जे काही त्याने केले ते सर्व त्यांनी पाहिले होते आणि तेही सणास गेले होते. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी राजाचा कोणी एक अंमलदार होता. त्याचा मुलगा कफरनहूमात आजारी होता. येशू यहुद्यातून गालिलात आलाय असे ऐकून तो त्याचकडे आला आणि आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे अशी त्याने त्याला विनंती केली, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशूने त्याला म्हटले, तुम्ही चिन्हे आणि उत्पात पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अंमलदार त्याला म्हणाला, महाराज, माझे मूल मरण पावण्यापूर्वी आपण खाली येण्याचे करावे. येशूने त्याला म्हटले, जा, तुझा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून चालता झाला आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, तुझा मुलगा वाचला आहे. यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांस विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा ताप गेला. यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले की तुझा मुलगा वाचला आहे त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि स्वतः त्याने व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुद्यांतून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हेच. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण सर्वजण आपला विश्वास प्रगट करूया आणि प्रेषिताचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश, पृथ्वी आणि सर्व दृश्य अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने
कुमारी मरिया येसपासून देहधारी म्हणून मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, त्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र या सर्वांची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा यास मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमीन. देवाच्या पवित्र नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या प्रभुवारी, विशेष करून प्रभू देव बापा, आज फादर्स डे आहे. आमच्या पित्याने ज्याने आम्हाला या जगामध्ये जन्म दिला, त्या पित्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. ज्याने आम्हाला परमेश्वर पित्या लहानपणापासून सांभाळलं, शिक्षण दिलं, आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आणि प्रभू सुसंस्कृत अशा घरामध्ये परमेश्वर पित्या तो आमचा जन्म होऊ दिलास, याबद्दल स्तुती करीतो. प्रभू देवबापा, आमच्या वडिलाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो की त्यांच्या चांगल्या गुणांस आणि प्रभू देवबापा त्यांची जी कार्य आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करावा आणि प्रभू त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या सद्गुणांप्रमाणे आम्ही जीवन जगावे असे तू कर. येशूच्या नावाने आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार या प्रभुवारी तुझ्या चरणापाशी तू आम्हाला एकत्र आणलेला आहेस. प्रभू, तुझ्या वचनातून आम्ही आता शिकत असताना, ऐकत असताना, प्रभू बोलत असताना तू आमचं सहाय्य कर. आम्हाला आपल्या आत्म्याने सामर्थ्याने चालव. प्रभू, तुझी जी आमच्या जीवनाबद्दल योजना आहे ते आमच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या मनाची तयारी करावी, म्हणून तो आम्हाला कृपा करू. बोलत असताना मलाही प्रभू तुझ्या लोकांच्या गरजेप्रमाणे आत्म्याने तू शब्द दे, सामर्थ्याने चालव. येशूच्या नावाने आमेन. प्रथमतः मला तुम्हा सर्व कुटुंबियातील जे वडीलधारी माणसं आहेत त्या सर्वांना हा फादर्स डे जो आहे, ज्याला पितृदिन म्हटलेला आहे मराठी भाषेमध्ये, हा फादर्स डे तुम्हा सर्वांना, हा फादर्स डे तुम्हा सर्वांना आध्यात्मिक लाभाचा, आशीर्वादाचा आणि उन्नतीचा जाओ. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आज देवाच्या वचनातून एका अशा पित्याबद्दल आपण ऐकणार आहोत की ज्याच्याबद्दल फार कमी बोललं जातं, ज्याच्याबद्दल फार कमी सांगितलं जातं आणि त्या पित्याकडे आपण यावेळेस लक्ष देऊया. जेव्हा आपलं मूल आजारी पडतं त्यावेळेला त्याच्या त्या यातना, त्याच्या त्या वेदना पाहून पित्याच्या मनाची जी घालमेल होते, पित्याच्या मनामध्ये जी कालवाकाल होते, संमिश्र भावनांचं दडपण जेव्हा त्या पित्यावर येतं तेव्हा त्याच्या जीवनाची, त्याच्या जीवाची झालेली परिस्थिती ही आपण समजू शकतो. असाच एक पिता आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की ज्याचा मुलगा मरणोन्मुख आजारी होता आणि तो पिता आपल्या लेकरावर खूप प्रेम करत होता. आणि असं म्हटलेल्या पवित्र शास्त्रामध्ये की शुभवर्तमानामध्ये जे मी तुमच्या समोर वाचलेला आहे, योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 43 ते 54 या वचनामध्ये हा एक पिता आपल्याला दिसतो जो अंमलदार होता आणि हेरोद राजाच्या राजवाड्यामध्ये तो लहानाचा मोठा झाला. किंबहुना तो हेरोदाच्या परिवारातील एक सन्माननीय सदस्य होता. आणि असं म्हटलेलं आहे की जर तो लहानाचा मोठा हेरोदाच्या राजवाड्यामध्ये हेरोद राजाबरोबर झालेला आहे, त्याला तीच सन्मानाची पदवी प्राप्त झालेली आहे आणि तो अंमलदार होता, श्रीमंत होता आणि त्यामुळे त्याला चांगल्या गोष्टीची वाण नव्हती. आणि अशा ह्या अंमलदार पित्याचा मुलगा मरणोन्मुख आजारी पडलेला आहे. तो सज्जन होता, धार्मिक होता, विश्वासणारा होता आणि म्हणून आम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये असं पाहायला मिळतं की जेव्हा पोटचं मूल मरणाच्या दाढेमध्ये असते त्यावेळेला मग ही श्रीमंती, हा पैसा अडका, ही मालमत्ता, प्रियानो, ह्याला दुय्यम स्थान असतं. आणि म्हणून आपलं पद, आपला सन्मान, आपली श्रीमंती सारं सोडून हा पिता येशू आपल्या गावामध्ये आलेला आहे. गालिलामध्ये काना या ठिकाणी आलेला आहे. हे जेव्हा त्यानं ऐकलं त्यावेळेला तो येशूला भेटण्यासाठी निघालेला आहे.
या घटनेमध्ये योहानाने अनेक लहान मोठ्या गोष्टी बारकाईने लक्ष देऊन त्या नमूद करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टीवरती आज आपण लक्ष देणार आहे, मनन करणार आहोत. असं म्हटलेलं आहे वचन 54 मध्ये, येशूने यहुदियांतून गालिल प्रांतात आल्यानंतर केलेला हा दुसरा चमत्कार आहे. काना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा आला आणि त्याने पाण्याचा द्राक्षरस केलेला आम्ही पाहिलेला आहे. हा पहिला चमत्कार होता. आणि त्याच काना गावामध्ये जेव्हा पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त सेवा करत आलेला आहे त्यावेळेला हा दुसरा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी केलेला आम्हाला पाहायला मिळतो. पुढे योहान असेही लिहितो, योहानाचं शुभवर्तमान जर आपण उघडलं आणि 20 अध्याय 31 वचनामध्ये या 7 येशूने केलेल्या चमत्कारांच्या बद्दल का लिहिलेलं आहे याचं वर्णन पाहायला मिळतं. पहा बरं. पण ही लिहिली यासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे, आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हाला जीवन मिळेल. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला जीवन मिळेल. आणि म्हणून ह्या 7 चमत्कार जे येशूने केलेले आहेत, जे योहानाने नमूद केलेले आहेत, त्याकडे आम्ही वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यापैकी हा एक चमत्कार आहे. विश्वास हा नेहमी प्रसंगानुरूप भिन्न भिन्न गोष्टींचा सहारा घेत असतो. मनुष्य ज्या वेळेला आजारी असतो त्यावेळेला जो सांगेल त्या डॉक्टरकडे आपण पळत असतो. जे सांगतील ते औषध, लोक जे काही सांगतात ते सगळं आम्ही घ्यायला सुरुवात करतो, कारण आमचा लोक सांगतात त्यावर विश्वास बसलेला असतो. प्रसंग जसा असेल तसा हा विश्वास प्रियानो रूप धारण करतो. आणि म्हणून आजच्या उपदेशामध्ये आपण अशा एका पित्याकडे लक्ष देणार आहे की ज्याचा मुलगा मरणोन्मुख आहे आणि म्हणून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हा पिता येशूकडे धावत आलेला आहे. मोठ्या विश्वासाने तो आलेला आहे आणि म्हणून या विश्वासणाऱ्या पित्याच्या विश्वासाबद्दल आपण आज पाहणार आहोत. पहिली गोष्ट आम्ही पाहतो आणि ती म्हणजे या विश्वासणाऱ्या पित्याच्या विश्वासाच्या 5 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे आणि ती म्हणजे चमत्काराची अपेक्षा करणारा विश्वास. प्रत्येक मनुष्य हा आपल्या जीवनात काहीतरी चमत्कार होईल याची वाट पाहत असतो आणि मग चमत्कार झाला की तो देवाच्या नावाला धन्यवाद देतो. कदाचित काही लोकांच्या करता चमत्कार पाहणं किंवा चमत्काराचा अनुभव घेणं ही त्यांच्या विश्वासू जीवनाची सुरुवात असू शकेल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, अनेकदा ही पायरी शेवटची देखील असू शकते. कारण जेव्हा चमत्कार होतो त्यावेळेला आशीर्वाद वाढतो, पण जेव्हा चमत्कार होऊन जातो त्यावेळेला आमचा विश्वासही संपतो. मग आम्ही त्यामुळे दुसऱ्या चमत्काराची वाट पाहतो आणि मग जेव्हा दुसराही चमत्कार होत नाही त्यावेळेला मग आमचा विश्वास लयास जावं लागतो. आणि म्हणून चमत्काराने विश्वास ठेवणं म्हणजे धोकादायक गोष्ट आहे. येशू त्या अंमलदाराला म्हणाला, वचन 48, चमत्कार व अद्भुत कामे पाहिले तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल, असं येशू ख्रिस्त त्या अंमलदाराला म्हणालेला आहे. योहान प्रारंभीच त्या वचनाच्या प्रारंभालाच असं म्हणत आहे. वचन 44 मध्ये असं म्हणतो, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेश त्याला त्याच्या देशात मान मिळत नाही. लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नव्हते. लोक येशू ख्रिस्तावरती चमत्कार पाहिल्यानंतर देखील बरेच लोक विश्वास ठेवत नव्हते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की संदेश त्याला त्याच्या गावामध्ये, त्याच्या शहरामध्ये, त्याच्या देशामध्ये मान मिळत नाही. परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताने इतर ठिकाणी चमत्कार केले, रोग्यांना बरं केलेलं आहे, अद्भुत कामं केलेली आहेत, हे जेव्हा लोकांच्या कानोकाने पसरत गेलं त्यावेळेला मग लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. पहा बरं शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 45 वचनामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने कामं केले तेव्हा तो गालिलामध्ये आला आणि तेव्हा तेथील लोकांनी, येशू जेव्हा गालिलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले, लोकांनी त्याचा स्वीकार केला असं म्हटलेलं. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, वलांडन सणाच्या दिवसात यरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती आणि म्हणून त्यांनी विश्वास ठेवला.
म्हणून त्यांनी विश्वास ठेवला. यावेळेस येशूचं गालिलामध्ये येणं एखाद्या स्टार प्रमाणे होतं. पहिल्यांदा आला त्यावेळेस त्याला कोणी ओळखलं नाही. पहिल्यांदा आला त्यावेळेला कोणी त्याच्याकडे पाहिलं नाही. पहिल्यांदा आला तेव्हा लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. परंतु त्याच्यानंतर जेव्हा त्याची कामं पाहिली आणि त्याची महती ऐकली, त्यावेळेला मात्र लोकांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. येशूने या अंमलदार पित्याशी संभाषण केलेलं आहे. फार मोजकं संभाषण आहे आणि त्या संभाषणाच्या प्रारंभाला तो असं म्हणतो, त्या अंमलदाराला, त्या पित्याला काय म्हणतो, तुम्ही चिन्हे आणि अद्भुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवला. तुम्ही, आता अंमलदाराशी बोलताना प्रभू येशू ख्रिस्ताने तू म्हणायला पाहिजे होतं, परंतु तसं न म्हणता तुम्ही म्हटलेला. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त फक्त अंमलदाराशीच बोलत नव्हता, तर त्याच्या सोबत इतर जे सर्व लोक त्या ठिकाणी होते त्या सर्व लोकांना उद्देशून तो असं म्हणाला की तुम्ही, आणि तेच वचन आज आपणालाही लागू पडत आहे की आम्ही चमत्कार आणि अद्भुत कार्य आमच्या जीवनात पाहिल्याशिवाय किंवा घडल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही येशूवर. आणि मग पुढे आम्ही पाहतो, चमत्कार पाहिल्यावर, चमत्काराचा अनुभव घेतल्यावरती आम्ही विश्वास ठेवण्यात काही गैर आहे का, हाही प्रश्न आमच्या मनामध्ये येतो. प्रियानो, गैर काही नाही, परंतु धोका जास्त आहे. कारण जेव्हा आम्ही चमत्कार पाहिल्यावर किंवा आपल्या जीवनात अनुभवल्यावर किंवा आपल्या कोणाच्या जवळच्या संबंधातील लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही अनुभवतो त्यावेळेला विश्वास ठेवतो. त्याच्यामुळे होतं काय, पहिली गोष्ट, अशाने हळूहळू मनुष्य देवाची परीक्षा घेऊ लागतो. तू जर हे चिन्ह मला दिलंस तर मग मी अमुक करेन. तू जर मला पास केलंस तर मग मी पेढे वाटेन. तू जर मला शक्ती दिलीस आणि माझं हे काम यशस्वी झालं तर मी तुझ्या चर्चला दान देईन, दशमांश देईन. अशा अनेक अटी आपण प्रभूला घालतो. तू जर चमत्कार करशील, तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागशील. म्हणजे काय झालं या ठिकाणी की चमत्कारानंतर येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे जणू त्या येशूवर आम्ही उपकार करत आहोत, उपकार करत आहे, आणि ही चुकीची गोष्ट आहे. अशामुळे विश्वासाची त्रेधा तिरपट होते. प्रियानो, जर येशूने उत्तर दिलं नाही तर, जर आपल्या म्हणण्याप्रमाणे चमत्कार घडला नाही तर, जर आमच्या जीवनामध्ये काही चिन्ह प्रभूने दिली नाही तर आमचा विश्वास उडून जातो, आम्ही निराश होतो. आणि म्हणून चमत्कार झाल्यानंतर किंवा चमत्कारानंतर आम्ही जर विश्वास ठेवायला लागू तर तो धोका आहे. दुसरी गोष्ट, दुसरा धोका त्यामध्ये हा आहे की चमत्कारानंतर येशूवर विश्वास ठेवल्याने आपली फसगत होऊ शकते. आपण फसवले जाऊ शकतो. कारण चमत्कार तर जादूटोना करणारे, तंत्रमंत्र करणारे, खोटे संदेश देखील करतात. बरोबर शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, मत्त्याच्या शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 24व्या वचनामध्ये, खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश ते उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निवडलेल्यांना फसवण्याचा ते प्रयत्न करतील. असा विश्वास कदाचित खरा असू शकतो, परंतु प्रियानो, असा विश्वास असेल तर मग मनुष्य एक चमत्कार झाला की दुसऱ्या चमत्कार होण्याची वाट पाहतो, आणि हे धोकादायक आहे. तुम्हाला मला उदाहरण सांगू द्या. शास्त्रामधलंच उदाहरण आहे, लोकांचं शुभवर्तमानाचं 16वा अध्याय. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलेलं आहे, श्रीमंत मनुष्य आणि लाजार मनुष्य. हे श्रीमंत मनुष्य एवढा श्रीमंत होता की त्याच्या दारापाशी हा लाजार बसलेला असे. हा गरीब होता, हा फोडांनी प्रियानो बरबटलेला होता. कुत्री येऊन त्याची फोड चाटत असत, त्याच्या शरीराला जखमा झालेल्या होत्या, आणि हा श्रीमंत मात्र आपल्या घरामध्ये टेबलवर बसून प्रियानो मेजवानी सोडत असे. परिस्थिती अशी झालेली आहे पुढे की श्रीमंत मनुष्यही मेला, लाजारही मेलेला आहे. श्रीमंत मनुष्य मेला आणि तो नरकाच्या दगदगत्या अग्नीमध्ये गेलेला आहे, आणि लाजार मरण पावला तेव्हा दूतांनी येऊन त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलेला आहे. परिस्थिती आणखीन प्रियानो आम्हाला भयानक कशी असते पुढे येशूने सांगितलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला त्या दगदगत्या अग्नीमध्ये त्याला यातना होऊ लागल्या, वेदना होऊ लागल्या, तेव्हा तो श्रीमंत मनुष्य अब्रामाला म्हणत आहे, हे पित्या, लाजराला माझ्या पित्याच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांना तरी सावध करू दे, म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत. पण अब्राम म्हणाला, त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत,
त्यांचे त्यांनी ऐकावे. तेव्हा तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही नाही पित्या अब्राहमा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. अब्राहम त्याला म्हणाला, जर ते मोशेची आणि संदेष्टांची ऐकत नाहीत तर मेलेल्यांतून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. येशूला या ठिकाणी काय शिकवायचंय प्रियानो? या शास्त्रपाठामधून तो आम्हाला काय शिकवू पाहतो? या उदाहरणातून तो आम्हाला काय धडा देत आहे? आम्ही पाहतो प्रियानो की मेलेल्यातून उठल्यानंतर देखील मनुष्य त्यावरती विश्वास ठेवणार नाही. मेलेल्यातून उठण्याच्या चमत्कारानंतर देखील मनुष्य विश्वास ठेवणार नाहीत असं प्रभू असं म्हणतो. हो प्रियानो, चमत्काराने विश्वास ठेवणं एवढं पुरेसं नाही. म्हणून येशू त्या अंमलदाराला म्हणाला, चमत्कार व अद्भुत कामे पाहिले तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल. आणि म्हणून त्या अंमलदाराची इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या घरी यावं, त्याच्या घरी जावं. प्रभू येशू ख्रिस्ताला तो असं म्हणतो, अंमलदार खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे. कफरनहोमामध्ये हा अंमलदार राहत होता आणि कफरनहोमामध्ये त्याचं घर होतं आणि त्या घरी येशूने यावे अशी तो अटकळ प्रभूला घालत आहे. पण आम्हाला असं पाहायला मिळतं शास्त्रामध्ये प्रियानो, येशूने दुरूनच चमत्कार करण्याचे ठरवले. विश्वासामध्ये तुम्ही कुठल्या जागेवरती उभे आहात किंवा कुठे आहेत याला काही महत्व नसतं प्रियानो. विश्वासामध्ये तुम्ही संकटाच्या वेळेला, प्रसंगाच्या वेळेला कोणाकडे जाता याला महत्व आहे. आमच्या शहरामध्ये जेव्हा चमत्काराच्या, रोग बरे करण्याच्या मीटिंग लागतात, तिथं जाऊन बरं होणं किंवा घरात बरं होणं हे प्रभूच्या हातामध्ये आहे. प्रभू आम्हाला घरामध्ये देखील बरं करू शकतो. प्रभू आम्हाला चर्चमध्ये देखील बरं करू शकतो. प्रभू आम्हाला मीटिंगला गेल्यावर, रोग बरे करण्याच्या मीटिंगला गेल्यावर बरं करू शकतो. हो प्रियानो, विश्वासणाऱ्यासाठी स्थळ महत्वाचं नाही, तर विश्वासणाऱ्यांसाठी अशा प्रसंगी तुम्ही कोणाची मदत घेता, कोणाचा सहारा घेता, कोणाकडे धाव घेता हे महत्वाचं आहे. म्हणून चमत्कार पाहिल्यानंतर विश्वास ठेवणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु ती पुरेशी नाही. मग आम्ही दुसरी गोष्ट पाहतो. दुसऱ्या प्रकारचा विश्वास आहे प्रासंगिक विश्वास. प्रसंगानुरूप आमचा विश्वास कमी जास्त होत असतो. प्रार्थना आणि आराधना जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला आमच्या दैनंदिन रुटीन कामामधून थोडीशी आम्हाला विश्रांती मिळते, परंतु प्रियानो ते देखील प्रियानो कामापुरतं असतं. ते देखील नुसतं गरजेपुरतं आम्ही प्रार्थना आणि आराधना करत असतो. या अंमलदाराबाबत, या पित्याबाबत आपणास जास्त काही माहित नाही आणि तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या विश्वासाचा होता हे काय आपल्याला ठाऊक नाही, परंतु मरणोन्मुख मुलामुळे त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं दाखवलेला आहे. तो येशूला मला म्हणाला असेल, मला माहित नाही लोक काय म्हणतील माझ्याबद्दल किंवा लोक माझ्याबद्दल काय समज करतील किंवा लोक मला काय टोमणे मारतील, परंतु मला एक माहित आहे आणि ते म्हणजे तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझ्या मरणप्राय मुलाला बरे करावे. बस माझ्या डोळ्यासमोर आता एकच गोष्ट आहे. मी माझ्या मुलावर अतिशय प्रेम करतो, मला तो प्रिय असा आहे आणि माझा मुलगा वाचावा ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. पिता प्रभू येशू ख्रिस्ताला या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात बोलून दाखवत आहे आणि म्हणून अंमलदार प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, महाराज माझा लहान मुलगा मरण्यापूर्वी माझ्या घरी चला. माझा लहान मुलगा मरण्यापूर्वी माझ्या घरी चला. आता लहान मुलगा म्हणजे त्याला आणखीन मुलं असतील बेगा, परंतु लहान मुलगा म्हटल्यानंतर ते प्रियानो शेवटचं फळ असेल कदाचित त्यांच्या पोटचं आणि त्याच्यावर त्याची जास्त प्रीती असावी कदाचित, किंवा तो लाडाचा असेल आणि म्हणून त्या लहान मुलाचा जीव वाचावा याकरता हा पिता आपला सर्व सन्मान सोडून येशू ख्रिस्ताकडे धावत आलेला आहे. प्रसंग माणसाला कुठून कुठे नेतो. हो प्रियानो, असा पिता आम्ही असावं ही प्रभूची इच्छा आहे. आपल्या लेकराकरता, लेकरावर प्रेम करणारा, लेकरासाठी जीव देणारा पिता. हो, तिसरी गोष्ट आम्ही त्याच्या विश्वासाचा पैलू पाहतो आणि ते म्हणजे तो हताश झाला होता. त्याचा विश्वास हताश झालेला होता. हताश विश्वासामुळे प्रियानो तो गडबडून गेलेला होता आणि म्हणून तो येशू आला आहे म्हटल्याबरोबर पटकन येशूकडे तो धावत निघालेला आहे. पण हताश विश्वास
हा चमत्कार पाहून ठेवणाऱ्या विश्वासासारखा धोकादायक असू शकतो. ज्या वेळेला या हताशतेवरती आम्ही विजय मिळवत नाही, तेव्हा प्रियानो आम्हाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी हा विश्वास प्रवृत्त करतो. आणि म्हणून हा जो पिता आहे, हा पिता परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर इतका विश्वास ठेवत होता की तो हताश झालेला असताना देखील, आपल्या मुलाला दुसऱ्या इतर मार्गाने वाचवू शकलेला नसताना देखील तो येशूवरती पूर्ण विश्वास ठेवतो आणि येशूकडे तो धावत येतो. हताश झालेला असताना देखील हा अंधविश्वास नव्हता बरं का, तो पूर्णपणे येशूवरती विश्वास ठेवून आलेला होता. आणि म्हणून विश्वास हा नेहमी योग्य गोष्टींच्या वरती ठेवलेला भरोसा असतो. योग्य दृष्टीने, योग्य गोष्टीवरती, योग्य मार्गाने जेव्हा आम्ही वाटचाल करतो, त्यावेळेला आमचा विश्वास हा हताश जीवनामध्ये देखील, हताश करणाऱ्या प्रसंगामध्ये देखील तटस्थ उभा राहतो आणि तो दृढ असा उभा राहतो. या पित्याकडे पहा तुम्ही. हो प्रियानो, या परिस्थितीमध्ये देखील त्याने येशूवरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्वी तुम्ही माझ्या घरी चला. किती छान आहे. जेव्हा आम्ही हताश होतो त्यावेळेला आम्ही कशावर विश्वास ठेवायचा, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आम्ही प्रभूकडे धाव घेतली पाहिजे, असं हा अंमलदार, हा पिता आम्हाला शिकवतो. योग्य व्यक्तीकडे, योग्य गोष्टीसाठी योग्य वेळी जाणं, तेव्हाच प्रियानो आमचा विश्वास कार्यरत होतो. आणि त्याचमुळे चौथा विश्वास आम्ही पाहतो प्रियानो या पित्याचा, आणि ते म्हणजे क्रियाशील विश्वास. त्याने ज्या वेळेला येशू ख्रिस्ताकडे अपेक्षा केली चमत्कार होण्याची, ज्या वेळेला तो प्रभू येशूकडे धावत आलेला आहे आणि त्यावेळेला तो प्रसंग त्याच्यावरती गुजरलेला होता, तो भयंकर होता. आणि त्यावेळेला, अशा वेळेला तो हताश झालेला असताना देखील येशूवरती पूर्ण विश्वास ठेवून त्याने आज्ञा पालन केलेलं आहे, क्रिया केलेली आहे. हा पिता येशूकडे धावत येतो. जवळपास 20 मैलांचा प्रवास करून तो आलेला आहे आणि योग्य व्यक्तीकडे तो आलेला असल्या कारणाने त्याचा विश्वास परिपूर्ण झालेला आहे. तो हताश होता तरी देखील प्रभूने त्याला जवळ केलेला आहे, कारण तो विश्वासू होता. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात, विश्वास डळमळीत होतो, विश्वास कोसळतो, विश्वास अशक्त होतो, विश्वास दुर्बळ होतो. पण आम्ही जेव्हा चिकाटीने त्या प्रभूकडे येतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो आणि तो सांगेल तसं करतो, त्यावेळेला प्रियानो विश्वासाला क्रियेचा मुलामा मिळतो आणि आमची इच्छा पूर्ण होते. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, हा पुढाकार घेतो. हा पिता थांबला नाही, प्रभू माझ्या गावी येईल आणि मग मी त्याच्याकडे जाऊन माझ्या मुलाला बरं करेन, अजिबात नाही. तो स्वतः त्याने पुढाकार घेतलेला आहे आणि मग तो धावत निघालेला असेल. येशूकडे तो आला. आमचा विश्वास जेव्हा असा असतो त्यावेळेला तो विश्वास आमच्या शरीराला कार्य करण्यासाठी प्रेरणा देतो. येशूकडे धाव घेण्यासाठी तो आम्हाला प्रेरणा देतो, तो आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि तीच गोष्ट या पित्यामध्ये झालेली आहे. या पित्याचा विश्वास येशूवरती असल्या कारणाने येशूबद्दल ऐकलेल्या वार्तेवर त्याने विश्वास ठेवलेला होता. आणि म्हणून ज्या वेळेला येशू आपल्याकडे येत आहे, आपल्या गावामध्ये आलेला आहे, गालिलामध्ये आलेला आहे असं जेव्हा त्याने ऐकलं, त्यावेळेला तो येशूकडे धावत आलेला आहे. त्याने आपले गाराने येशूला सांगितले आणि मग येशूच्या शब्दांकडे लक्ष द्या. येशू त्याला असं म्हटलेलं आहे की जा, तुझा मुलगा वाचला आहे. जो विश्वास स्थिर राहतो, जो विश्वास अशा प्रसंगामध्ये टिकून राहतो, तो विश्वास सकारात्मक क्रिया करतो. त्याने पहिल्यांदा येशू ख्रिस्ताला आपल्या घरी नेण्याचा प्रयोजन केलेलं होतं. त्या प्रकारे तो येशूला विनंती देखील करतो. परंतु ज्या वेळेला येशू न येता फक्त आज्ञा करतो की जा, तुझा मुलगा वाचेल, त्या प्रभू येशूच्या शब्दांवरती त्याने विश्वास ठेवलेला आहे. त्याने काकू केली नाही, नाही तू चलच माझ्या घरी, त्याला स्पर्श कर, त्याच्यावर ओढवून प्रार्थना कर, त्याला हात लाव. नाही प्रिया, हे असले प्रकार येशूने करावेत असं अजिबात अंमलदार पित्याला वाटलेलं नाही. की येशूने त्याला जा, तुझा मुलगा वाचला आहे अशी आज्ञा केली, त्यावेळेला तो येशूच्या आज्ञेप्रमाणे वागलेला आहे. भक्कम विश्वास, दृढ विश्वास, स्थिर विश्वास हा असा असतो प्रियानो.
येशूच्या आज्ञेचं पालन करतो. तो त्वरित निघाला आणि आपल्या घराची वाट त्याने धरलेली आहे. आणि मग जात असताना असं म्हटलेलं आहे प्रियानो, त्याचा विश्वास आणखीन आणखीन वाढत गेलेला आहे. इंग्रजीमध्ये एक गाणं आहे, फार सुंदर आहे. Trust and obey, Lord, there's no other way to be happy in Jesus, but to trust and obey. Then in fellowship sweet, we will sit at His feet, or we'll walk by His side in the way. What He says we will do, where He sends we will go. Never fear, only trust and obey. Trust and obey, for there's no other way to be happy in Jesus, but to trust and obey. हो प्रियानो, येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवून आज्ञा पालन केले पाहिजे. आम्ही जर येशू ख्रिस्तामध्ये आनंदी राहू इच्छितो तर आम्ही येशूवर विश्वास ठेवून आज्ञा पालन केलं पाहिजे. मग तो जिकडे आम्हाला पाठवेल त्या ठिकाणी आम्ही जायला पाहिजे. जे तो आम्हाला करायला सांगेल ते आम्ही केलं पाहिजे. आणि आम्ही करतो कारण आम्ही विश्वासू आहोत. तुम्ही आहात का विश्वास? प्रभूवर तुमचा विश्वास आहे का? प्रभूची तुम्ही आज्ञा पाळत आहात का? हा साधा प्रश्न प्रियानो प्रभू आम्हाला विचारत आहे. या अंमलदार पित्याने येशू बरोबर शिष्यांप्रमाणे दिवस नव्हते काढले. त्या शिष्यांप्रमाणे त्याने चमत्कार अनुभवले नव्हते, पण ऐकलं होतं आणि त्याने त्या ऐकण्यावर विश्वास ठेवला. येशूला प्रत्यक्ष भेटल्यावरती त्याचा विश्वास आणखीन वाढला आणि येशूच्या विश्वासामुळे, येशूवर विश्वास ठेवल्यामुळे त्याने आज्ञा पालन केले आणि तो पुन्हा घरी निघालेला आहे. पाचवा त्याच्या विश्वासाचा पैलू आहे ते म्हणजे या पित्याचा विश्वास ओळखणारा होता. त्याने येशूला ओळखलेला आहे, त्याने येशूमधील सामर्थ्य ओळखलेलं आहे आणि म्हणूनच तो काहीही आडेवेडे न घेता येशूने घरी जा म्हटल्याबरोबर तो घरी जायला निघाला. आणि त्याच्याच विश्वासाचा परिपाक म्हणजे तो जात असताना प्रियानो, एक दिवसाची वाटचाल करून तो गेलेला असताना रस्त्यामध्ये त्याला त्याचे दास भेटलेले आहेत आणि ते दास त्याला काय म्हणतात पहा. योहानाचं शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 51व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ते दास त्याला म्हणाले, तुझा मुलगा वाचला आहे. किती छान, तुझा मुलगा वाचला आहे. आणि त्यावेळेला हा अंमलदार पिता त्या दासांना असं विचारतो. पहा बरं पुढचं वचन, योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 52व्या वचनामध्ये, यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांना विचारले. आणि तेव्हा दासांनी त्याला म्हटले, काल दुपारी 1 वाजता त्याचा ताप गेला. ज्या तासाला येशूने त्याला सांगितले की जा तुझा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले. हा योगायोग होता का? येशूने काल 1 वाजता दुपारी सांगितले जा तुझा मुलगा वाचला आहे आणि त्याच वेळेला इकडे मुलगा त्याचा बरा झालेला होता. प्रियानो, खरा विश्वास हा अशा योगायोगावरती, को इन्सिडेंट्स वरती विश्वास ठेवत नाही. आमच्या जीवनामध्ये हा विश्वास आम्हाला ही शिकवतो की प्रभू जे करत आहे ते खरे असते. ते को इन्सिडेंट्स नसतो, तो योगायोग नसतो. ख्रिस्ती मनुष्याने अशा को इन्सिडेंट वरती, आपोआप घडणाऱ्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवू नये. आमच्या जीवनामध्ये जी काही गोष्ट होते ती परमेश्वरापासून होत असते, कारण त्यामध्ये देवाचा हस्तक्षेप असतो. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रियानो चमत्कार करत असताना, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देत असताना परमेश्वर स्वतः हस्तक्षेप करत असतो. योहान येथे आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट सांगत आहे. पहा बरं, या पित्याने मुलगा बरा होण्याची आणि येशूने आज्ञा केली ते बरे होण्याची वेळ त्याने पाहिले, आजमावले आणि मग त्याला दिसून आलं की त्याच वेळेला, ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त बोलला त्याच वेळेला माझा मुलगा माझ्या घरी बरा झालेला आहे. हो, किती मोठा विश्वास आहे हा. त्या पित्याने येशूकडे येण्याअगोदर विश्वास ठेवला नव्हता काय? त्या पित्याने मुलगा बरा होण्या अगोदर विश्वास ठेवला नव्हता काय? त्या पित्याचा येशूच्या आज्ञावर विश्वास नव्हता का? होता प्रियानो. म्हणूनच तर तो येशूकडे आलेला होता. म्हणूनच त्याने येशूकडे धाव घेतलेले होते. विश्वासाने तो आला. प्रथम हा पिता आम्हाला हताशमय दिसतो, परंतु नंतर ज्या वेळेला प्रियानो प्रभूच्या सानिध्यामध्ये तो आला त्यावेळेला या पित्याचा विश्वास दृढ झालेला आहे, बळकट झालेला आहे, असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळते. येशू
प्रार्थनेचं उत्तर देतो यावर विश्वास ठेवणे ही एक बाब आहे. परंतु येशू ज्या प्रार्थनेचं उत्तर देतो त्यानंतर त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणे ही एक आणखी दुसरी महत्वाची बाब आहे जी या पित्याने केलेली आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही येशूवर विश्वास ठेवतो पण तो जे सांगतो ते करत नाही. आणि म्हणून येशूने 2000 वर्षापूर्वी हेच सांगितलंय, तुम्ही मला प्रभुजी प्रभुजी म्हणता पण मी सांगतो ते तुम्ही करत नाही. आणि आज मंडळीला त्याची गरज आहे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याची गरज. दुसरा मुद्दा आहे, पहिला मुद्दा आपण पाहिला विश्वासणारा पिता, आणि या विश्वासाच्या त्याच्या पाच पायऱ्या किंवा 5 पैलू आपण पाहिलेले आहेत. दुसरी गोष्ट आम्ही या विश्वासणाऱ्या पित्याची ही पाहतो की त्याच्या विश्वासामुळे प्रियानो अद्भुत असा चमत्कार झालेला आहे. हा अंमलदार येशूचा सेवक बनलेला आहे, हा अंमलदार येशूचा शिष्य बनलेला आहे, हा अंमलदार येशूचा सुवार्तिक बनलेला आहे असं शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. या परिच्छेदामध्ये योहानाने त्या अंमलदाराचं नाव लिहिलं नाही, परंतु शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना ते नाव प्रेषितांची कृत्य 13 अध्याय 1 वचनामध्ये पाहायला मिळतं. पहा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. अंत्योखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढील प्रमाणे: बर्नबा, निग्रह, शिमोन, ल्यूक्य कुर्णेकर, मनाएल जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला, आणि शाऊल. हा पिता फक्त विश्वास ठेवणारच नव्हता, हा पिता फक्त चमत्कार पाहणारच नव्हता, हा पिता हताश झालेला होता, तरी देखील त्याचा विश्वास हा दृढ असल्या कारणाने त्या पित्याचा बदल झालेला आहे. त्याचं नाव मनाएल असं लिहिलेलं आहे. प्रियानं, तो हेरोद राजाबरोबर त्या राजवाड्यामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. त्याचं त्या ठिकाणी फारोच्या राजवाड्यामध्ये जसं मोशे लहानाचा मोठा झाला तशा प्रकारे हा मनाएल त्या ठिकाणी मोठा झालेला आहे. आणि त्यामुळे त्याच्या संपत्तीचा बराचसा भाग या मनाएलला मिळालेला आहे. पण तरी देखील ज्या वेळेला तो येशूला भेटतो त्यावेळेला ते सगळं तो सोडतो आणि येशूचा शिष्य आणि सुवार्तिक बनतो. पहिल्या मंडळीमध्ये, आद्य मंडळीमध्ये याने फार मोठी सेवा केलेली आहे. तो सुवार्तिक बनला, तो येशूचा शिष्य बनला आणि इतर प्रेषितांच्या बरोबर तो देवाच्या वचनाची सेवा करू लागला. एक नवीन नातं निर्माण झालं आणि हे जे नवीन नातं होतं हे सांसर्गिक नातं होतं. हे प्रियानो त्याच्या संपर्कामध्ये जे जे आले ते सगळ्यांचा बदल झालेला आहे. आणि मग शास्त्रामध्ये आम्ही पुढे पाहतो की त्याने एकट्यानेच विश्वावर विश्वास ठेवला नाही, तर त्याच्या सर्व कुटुंबाने विश्वास ठेवलेला आहे. ज्या मुलासाठी तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे धावत आलेला होता, जो मुलगा मरणास टेकलेला होता, त्या मुलाने देखील येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचं देखील तारण झालेलं आहे. विश्वासणाऱ्या पित्यामुळे त्याच्या घरातील प्रत्येकाचं तारण झालेलं आहे. समझोता करणारा अपूर्ण विश्वास, ढोंगी विश्वास, त्याला हे शक्य होत नाही प्रियानो. पण मनापासून, हृदयापासून जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेला आमचे घराणे प्रियानो प्रभूचे शिष्य होतं, आमच्या घराण्याचं तारण होतं. नुसत्या पाट्या लावून काम नाही चालत. मी आणि माझे घराणे तर प्रभूची सेवा करणार. आणि घरात डोकावून बघितलं तर एकही माणूस सेवा करत नसतो. हे विरोधाभास का पाहायला मिळतो? कारण प्रियानो चूक झाली आहे. कुठेतरी आम्ही चुकलेलो आहोत, कुठेतरून आम्ही मार्ग वेगळाच पत्करलेला आहे आणि म्हणून आम्ही पुन्हा आमच्या विश्वासामध्ये उभं राहणं हे गरजेचं आहे. या पित्याकडे पहा प्रियानो, चमत्काराची अपेक्षा करून आलेला होता, हताश झालेला होता, प्रसंग आला म्हणून तो प्रभूकडे आला होता, पण विश्वासाने त्याच्या उडी मारली, विश्वासामध्ये तो दृढ झाला आणि जेव्हा येशूची आज्ञा त्याने पाळली त्यावेळेला त्या विश्वासाला क्रियेची जोड मिळाल्यामुळे त्याच्या घराचं तारण झालेलं आहे. विश्वास आणि क्रिया या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि म्हणून प्रियानो, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर प्रियानो आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे पिता असले पाहिजे. त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारी त्याची लेकरं असले पाहिजे. हा मनाएल हा एक विश्वासू पिता होता आणि तो अंमलदार होता, तो राजाची सेवा करणारा होता. पण जेव्हा येशूला भेटला त्याच्या मरणोन्मुख मुलामुळे त्याचं जीवन बदलून गेलं आणि तो विश्वासणारा पिता म्हणून शास्त्रामध्ये एक चांगलं उदाहरण आपल्याला प्रभूने ठेवलेलं आहे. तो प्रभू येशूचा शिष्य झाला, सुवार्तिक झाला. काय आम्ही त्या मनाएलकडून शिकू शकतो का? आमचा विश्वास आपण पाहूया, आमच्या विश्वासाची आपण परीक्षा करूया, आपल्या कुटुंबाकडे पाहूया
आणि जर कोणाचं तारण झालं नसेल तर आपल्या विश्वासाने आपल्या संपर्कामध्ये असलेल्या लोकांचा बदल घडवूया. मनाईलने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्या संपर्कात आलेलं त्याचं कुटुंब सगळं बदलून गेलं, त्यांचंही तारण झालं. तुमचा विश्वास असा सांसर्गिक विश्वास आहे का की जो तुमच्या जीवनामध्ये येतो, जो तुमच्या संपर्कात येतो, तो येशूला ओळखतो आणि येशूचा शिष्य होतो? जर नसेल तर ही वेळ अजूनही प्रभूने आपल्याला दिलेली आहे. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. देव बापा, आम्ही यावेळेला तुझ्याकडे धन्यवाद देतो मनाईल बद्दल. प्रभू, जो अंमलदार हेरोदाच्या राजवाड्यामध्ये हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला, त्यांच्या घराण्याचा एक भाग होता, पण ज्या वेळेला प्रभू त्याचा मुलगा मरणोन्मुख झाला आणि त्यावेळेला प्रभू त्याचा पैसा अडका, संपत्ती, ऐश्वर, वैभव त्याच्या मुलाला वाचवू शकलं नाही. पण प्रभू विश्वासाने उचल खाल्ली आणि तो येशूकडे आला आणि त्याने विनंती केली. त्याचा विश्वास पाहून प्रभूने त्याला म्हटलं, जा, तुझा मुलगा वाचला आहे. आणि त्याने आज्ञापालन केले. आणि प्रभू, आम्ही पाहतो वचनामध्ये की पित्याच्या विश्वासामुळे त्याच्या मुलाचे आणि संपूर्ण घराण्याचे तारण झाले. आमचा विश्वास असा आहे का? जर नसेल तर प्रभू आम्ही प्रार्थना करतो तो विश्वास त्या पित्याप्रमाणे, त्या मनाईलप्रमाणे आम्ही करावा, म्हणून तो आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. आमच्या संपर्कात येणाऱ्याला आमच्या विश्वासाने आम्ही बदलावे असं तू कर, येशूच्या नावाने, आमेन. ही वेळ आहे प्रभूला प्रभूचं दान अर्पण करण्याची. आपण गीत गाऊ. ज्यांना येतं त्यांनी या गीतामध्ये सहभागी व्हावं. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने, अर्पणे, दशमांश प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करूया. प्रभूचं वचन असं म्हणतं, परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्भयाने प्रभूला सादर करूया. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या, पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या समोर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांततेने ऐक्य प्रस्थापित व्हावं. आपले बिशप, सर्व पाळक वर्ग, सुवार्थिक, मिशनरी यांना परमेश्वराच्या आत्मेने अधिक चालवावे याकरता आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये अनेक लोक आजारी आहेत,
त्यांच्यासाठी पण प्रार्थना करू की प्रभू त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं. आपल्या देशातून, आपल्या महाराष्ट्रातून, या संपूर्ण जगातून कोरोनाचा नायनाट व्हावा म्हणून आपण प्रभूजवळ याचना आणि विनंती करूया. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलीसिया करता आणि सर्व मानवजाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण या मदतीच्या प्रार्थनेत जाऊ. मदतीची प्रार्थना सुरू असताना मंडळीने तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद द्यावा. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकलेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाम पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरोचित प्रीतीत राहावे म्हणून तुला विनवितो तू आमचे ऐक. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना विशेषतः सेवक, आमचे मॉडरेटर रेव्हरंड PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साक्रमेंटाचे अनुष्ठान यथाविधी योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे सत्यस्वरूपा, तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालू त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकास त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे दयाघना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, त्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्या सर्वांकरता बापा आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्या सर्व दुःखित कुटुंबाची आम्ही आठवण करीत आहोत. होय बापा, तू सर्वांना हाताचा स्पर्श करून त्यांना आरोग्य दे व त्या सर्वांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्कला प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवी प्रताप पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पहावे. आमेन. हे प्रभू येशू. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास रोज जोडले आहे. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडेव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवचा बाप याची प्रीती
देवजो पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि शांती, देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आणि देवाच्या लेकरांचं आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देव हे गीत गाऊन आपण आपली आजची भक्ती समाप्त करूया. यावेळेला पास्टेट कमिटीच्या वतीने, आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने हा फादर्स डे सर्व पित्यांना आशीर्वादाचा, लाभाचा, उन्नतीचा जावो हीच आमची प्रभूचरणी तुमच्याकरता शुभेच्छा आहे. प्रभू तुम्हास आरोग्य आणि शांती देवो.